हरिप्राप्तीसी उपाय धरावी संतांचे ते पाय। इनी साधती साधने तुटती भवाची बंधने। पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरी चरण संतांचिया त्यांच्या कृपादानी कथीचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। श्री गुरुचरण सरोज रजा निज मनु मुकुरु सुधारी। वर्णौ रघुबर विमल जसु जोदाय कुफलचारी।
बुद्धिहीन तनु जानिकी सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलीस विकार आई हनुमंत बिराजे आई महाराज बधारिये स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता विठ्ठल हरि प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय हे साधती साधने तुटती भवाची बंधने। प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त की मायबाप ज्यांच्या घरी तुम्ही आम्ही नाही जगाच्या मालकाने 36 वर्ष कवडीनं पाणी भरलं एवढंच नाही तर दत्त रूपामध्ये चोपदारकी केली ज्यांच्याबद्दल म्हटलं जातं नाथांनी केले भक्तीचे मंथन म्हणून याला देवकी नंदन त्याने उगाळिले चंदन अशा नाथांना त्रिवार वंदन असं ज्यांच्याबद्दल म्हटलं जातं असे अधिकार असणारे पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ बाबा एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येकाला वाटते भगवंतांना आमच्या घरी यावं असं वाटतंय प्रत्येकाला। मग त्या भगवंतापर्यंत कसं पोहोचायचं तर भगवंतापर्यंत जाण्याचा मार्ग श्री संत एकनाथ महाराज या अभंगामध्ये सांगतात। त्याच अभंगाचं चिंतन आज आपल्याला या ठिकाणी करायचंय। विठ्ठल विठाला अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की अखिल कोट ब्रह्मांडाचा चालक मालक असणारा नियंता पिता परमेश्वर सताधीश भगवान परमात्मा भगवंताच्या कृपा आशीर्वादाने साधू संतांच्या आशीर्वादाने आपल्या गावामध्ये दरवर्षीप्रमाणे चालू असलेला भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह त्यामध्ये महाशिव पुराण कथा शिव महापुराण कथा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा गेली 5 दिवस झाले ज्यांच्या पवित्र अशा मुखारविंदातून आपण शिव महापुराण कथा या ठिकाणी श्रवण करत आहात। आदरणीय हरिभक्त परायण नारायण महाराज रोकडे
आदरणीय बाबांच्या मुखातून गेली 5 दिवस झाले या ठिकाणी आपण शिव महापुराण कथा श्रवण करत आहात. आज या सप्ताहातील 5वा दिवस. खऱ्या अर्थानं सर्व ग्रामस्थ मंडळी सर्वांच्या वतीनं आणि आजच्या कार्यक्रमाचे जे यजमान आहेत अभिषेक नारायणराव सोळंके असतील, त्याचबरोबर आमचे हरिभाऊ असतील, तसेच डॉक्टर गोविंदराव सूर्यवंशी, सर्व जे या कार्यक्रमाच्या आजच्या कीर्तनाचे जे यजमान आहेत, खऱ्या अर्थानं आमचे हरिभाऊ काका असतील, डॉक्टर काका असतील, यांनी ही सेवा या ठिकाणी माझी घेतली. खऱ्या अर्थाने मी संपूर्ण गावकऱ्यांचे मनस्वी आभार व्यक्त करते. गुरुवारांच्या आशीर्वादानं, माऊली ज्ञानोबारांच्या आशीर्वादानं या ठिकाणी सेवा करण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहे. तर भव्य दिव्य स्वरूपाचा हा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहामध्ये अतिशय सुंदर ज्यांची सत्संग आहे गायनाच्या बाबतीमध्ये, असे असणारे आदरणीय हरिभक्तपरायण परमपूज्य पांडुरंग महाराज गोळेगावकर, आदरणीय बाबांचे गुरुजींचे मनापासून धन्यवाद. त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा. अगदी मनाला भावेल अशा हरकती त्यांच्या कंठातून या ठिकाणी निघतात. आदरणीय गुरुजींचे देखील मनापासून धन्यवाद. सुंदर अशी गायनाची साथ देणारे हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज असतील, आपले देखील मनापासून धन्यवाद. हरिभक्तपरायण बजरंग महाराज असतील, आपले देखील मनापासून धन्यवाद. हरिभक्तपरायण शिवाजी महाराज, सर्वच या ठिकाणी गायनाचार्य मंडळी सर्वांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करते. या ठिकाणी मृदुंगाची सुंदर अशी साथ देणारी संतोष गुरुजी का, हां संतोष गुरुजी असतील, आज आलेत का? पण या ठिकाणी आमच्या भाविका ताई, खऱ्या अर्थानं पखवाजे पुरुषांचं वाद्य आहे, पण आमची भाविका सुद्धा तेवढ्याच ताकदीने वाजवते. याच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा. आणि गुरुजींनी सुद्धा या ठिकाणी त्याला वाजवण्याची संधी दिली, म्हणून त्यांचेही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. पूर्ण समस्त ग्रामस्थ मंडळी सिंगोना, त्यामध्ये तरुण मित्र मंडळ असेल, पूर्ण गावकरी मंडळी, महिला मंडळ, पुरुष मंडळ, हार्मोनियम साथ देणारे बाबा असतील, विनेकरी बाबा असेल, माझा आवाज तुमच्यापर्यंत कसा जाईल असे असणारे माईक सिस्टीमवाले दादा, यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा. खूप सुंदर साऊंड आहे, फक्त बोलताना गायन करताना विको देत चला. संपूर्ण या ठिकाणी सिंगोना ग्रामस्थ मंडळी, महिला मंडळ, पुरुष मंडळ, या ठिकाणी हा कार्यक्रम जर पाहायचा असेल तर आमचे यूट्यूब चॅनलवाले काका, नाव काय, हा ज्ञानाई तडका, या यूट्यूब चॅनलवर आपण हा कार्यक्रम पाहू शकतो. त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा. म्हणून पूर्ण सिंगोना महिला मंडळ, पुरुष मंडळ, एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीचं जर नाव घ्यायचं असेल तर मला कीर्तनामध्ये सुचवा. सर्वच हरिभक्तपरायण बाबांचं नाव काय, विठ्ठल महाराज असतील, आपले देखील मनापासून धन्यवाद. सगळ्यांना माझा सप्रेम जय हरी. सर्वच वयस्कर माणसं माझ्यासमोर बसलेली आहेत, पण नावं कुणाची मला माहिती नाहीत, म्हणून क्षमा असावी. परंतु सर्वांचा नाम उल्लेख या ठिकाणी मी सर्वांना सादर वंदन करते. सगळ्यांना माझा सप्रेम जय हरी. सर्वच हरिभक्तपरायण या ठिकाणी कुणी कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार, चष्म्यावाले, फेट्यावाले, मिशावाले, गंधावाले, पदरावाल्या, बिना पदरावाल्या, सगळ्यात महिला मंडळांची संख्या जास्त दिसते का? हा, तर एक तर आमच्या महिला मंडळांचा स्वभाव आहे का, एक तर त्या कीर्तनाला येत आल्या तर नीट बसत, बरं नीट बसल्या तर गप्प बसत नाही. हिचं काय झालं, तिचं काय झालं, हे ना काय केलं, दुसऱ्याच्याच पंचायती करून काढतात. माऊली ज्ञान बरोबर आहे बाबा, बाबांना हसू आलं याचा अर्थ बरोबर बोलते मी. दुसऱ्याचंच पडते हो त्यांना, स्वतःच्या घरात काय चालू त्याचं काहीच भान नसते, पण दुसऱ्याचंच उकरून काढायचं. पहा तुम्ही, 4 चौघीजणी कधी एकत्र बसल्या ना, कधीच हरिपाठ म्हणत नाहीत, फक्त हिचं काय चाललं ग, तिचं काय झालं ग, एवढ्याच पंचायती असतात. पण ऐका, माऊली ज्ञानोबा हरिपाठामध्ये त्याला प्रमाण देतात. अनंत वाचाळ बरळती बरळण त्या कैसिनी गोपाळ, त्याला बरळणं म्हणतात. पण आनंद वाटला या ठिकाणी सर्व महिला मंडळ उपस्थित आहात, सर्वांचे या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते. या ठिकाणी काही पंचकृषीतून आलेले भाविकजन असतील, आमच्या संस्थेमध्ये अगदी अन्नपूर्णा माता मुलींची वारकरी शिक्षण संस्था, खऱ्या अर्थानं दिदींची सेवा घ्यायची होती, पण या ठिकाणी तारीख रिकामी नसल्या कारणानं आपल्या कल्याणीचे वडील हरिभाऊ काका असतील, काकांनी या ठिकाणी संपर्क केला.
खऱ्या अर्थानं आनंद वाटला. कुणीतरी आम्हाला कुठंतरी सेवा देण्याचा प्रयत्न करत आहे. खऱ्या अर्थानं काकांचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. आपल्याच गावामधील सुंदर अशी जी मृदुंग वाजवत आहे आणि आणखीन ते शिक्षण घेत आहे अशी असणारी आपल्या गावातील छोटी विद्यार्थिनी कल्याणी, त्या लेकरासाठी एकदा जोरात टाळी वाजवा. शेवटी तिला सुद्धा वाजवायला लावणार आहे पखवाज. आपल्याच भागातील आमच्या वैष्णवताई कदम, अगदी सर्व अशी 250 मुली त्या संस्थेमध्ये शिक्षण घेतात. मग काही आपल्या भागातील आहेत, अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक जिल्ह्यातील मुलगी त्या ठिकाणी शिक्षण घेत आहे. तर सर्वांचा या ठिकाणी नामोल्लेख मी केलेला आहे. पुन्हा एकदा सर्व महिला मंडळ, पुरुष मंडळ, सिंगोना तरुण मंडळ असेल, पुन्हा एकदा सर्व गावकऱ्यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन सेवेला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल. मी नेहमी सांगत असते, सप्ताह कुठेही असू द्या, सप्ताहातील अगदी सुरुवातीपासून आजचे अन्नदाते असतील आणि शेवटपर्यंत जे अन्नदाते आहेत, ज्या ज्या भाविकांनी या सप्ताहामध्ये अन्नदान केले त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा. पहा, जगामध्ये आपण पाहिलं खूप लोक श्रीमंत आहेत, पण सगळी श्रीमंत माणसं अन्नदान करतात असं अजिबात नाही. सुभाषितकारांचं एक सुभाषित आहे की हस्तस्य भूषणम दानम सत्यम कंठस्य भूषणम श्रोतस्य भूषणम शास्त्रम भूषणी किम प्रयोजनम. मुळातच या हाताची शोभा दान देण्यामध्ये सांगितलेली आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता देणाऱ्याचे एक दिवस हात घ्यावे. म्हणजे ज्या भाविकांनी अन्नदान केले त्यांचं या ठिकाणी कौतुक आहे. तर पहा, अभंग एकनाथ महाराजांचा आहे. अगोदर अभंगाचा अर्थ समजून घ्या. एकनाथ बाबा या अभंगामध्ये भगवंतापर्यंत कसं जायचं, बरं जायचंय पण त्याचा मार्ग सांगतात. या अभंगामध्ये काय म्हणतात? हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. महाराज म्हणतात, भगवंताची जर प्राप्ती करायची असेल तर तुम्हाला संतांचे पाय धरावे लागतील. अर्थात संतांचे पाय धरणे म्हणजे जीवनामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येक माणसानं सत्संग करावा लागेल, संतांची संगत करावी लागेल. कारण एकमेव संत असे आहेत की ते भगवंतापर्यंत घेऊन जाण्याचं काम करत असतात. म्हणून म्हणतात, हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय. हे साधन वापरलं तर कोणतं साधन? सत्संग आपल्या जीवनामध्ये जर आपण केला तर या संसाराच्या मायाजाळामध्ये आपण जे अडकलोत, संसाराचं कुठलंच बंधन आपल्याला राहणार नाही. म्हणून येणे साधती साधने तुटती भवाची बंधने. एकदा का माणसाच्या जीवनामध्ये सत्संग झाला केव्हा प्रपंचाची या संसाराची बंधनं गळून पडतील ते तुम्हालाच कळणार नाही. का? संताविना प्राप्ती नाही असं मी सांगत नाही. ऐसे वेद देती ग्वाही, संताविना प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही असं मी सांगत नाही. म्हणून जीवनाचा उद्धार करायचा असेल, जीवनाचं जर कल्याण करायचं असेल, भगवंतापर्यंत जर जायचं असेल तर माणसानं इथं आल्याच्या नंतर संतांची संगत करावी. तुम्ही म्हणताल, ताई आम्ही संतांची संगत करू, पण संत काय करतात? एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ. आपल्या मनातील ज्या काही इच्छा ज्या आहेत, आकांक्षा ज्या आहेत, ते एकमेव इच्छा जर पूर्ण करणारे फक्त संत आहेत. पहा, या ठिकाणी आल्याच्या नंतर प्रत्येकाला इच्छा असते, कशा ना कशाची इच्छा असते, बरोबर ना महिला मंडळ? बोलत चला, जरा फ्रेश बसा, झोपू कुणी नका. तुम्हाला झोप येईल असं मी कीर्तन सांगणार. सिंगोना महिला मंडळ कीर्तनामध्ये झोप कधी लागते? जेव्हा कीर्तन आहे डोक्यावरनं जातं, डोक्यात नाही. पहा, सर्वांनी फ्रेश बसा. कुठलं दुःख आहे तुमच्या वाटेला असं येऊन बसवू नका. काही काही गावामध्ये जर कीर्तनाला गेलं ना, अशी माणसं येऊन बसतात का मुरकटलेले तोंड घेऊन. त्यांच्याकडे जर पाहिलं ना, झाडाला फाशी घ्यावी वाटते.
काही काही तर एवढे विचित्र असतात, किती सांगा हसा ना जरा, ते हसतच नाहीत। असं वाटते भारत पाकिस्तान प्रश्न त्यांच्या समोर कुणी मांडला की काय। फ्रेश बसा। प्रत्येकाला इच्छा असते कशा ना कशाची, तर प्रत्येक माणसाची इच्छा पूर्ण होण्यासाठी संत या ठिकाणी येत असतात। म्हणून अशा संतांची संगत करा, नक्कीच तुमच्या जीवनाचा उद्धार होईल, असा या अभंगाचा अर्थ आहे। याचा विस्तार करण्याचा प्रयत्न करू। विठ्ठल 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 ऐका, ज्या महापुरुषांचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे ते महान संत एकनाथ महाराज। एकनाथ महाराजांचा अधिकार एवढा मोठा आहे की ज्यांच्या घरी सुरुवातीला सांगितलं की जगाच्या मालकानं 1 नाही 2 नाही 20 नाही तब्बल 36 वर्ष कावडीनं पाणी भरलं। द्वारकीची मूर्त द्वारकीची मूर्त द्वारकीची मूर्त एकनाथा घर द्वारकीची मूर्त द्वारकीची मूर्त द्वारकीची मूर्त एकनाथा घरी महिला मंडळ 36 वर्ष कावडीनं पाणी भरलं। द्वारकेची मूर्त एकनाथा घरी पाणी वाही हरी कावडीने। नाथ बाबांच्या घरी जगाच्या मालकानं 36 वर्ष कावडीनं पाणी भरलं। बरं एवढंच नाही, ज्यांनी काळावर देखील विजय मिळवला ते नाथ बाबा। तुम्ही म्हणता ताई नाथ बाबांनी काळावर विजय कसा मिळवला? हा, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, काळ देहासी याला खाऊ आम्ही आनंदी नाचू गाऊ। ज्यांनी काळावर विजय मिळवला, मग प्रश्न पडला असेल नाथ बाबांनी काळावर विजय कसा मिळवला? तर चला सांगते तुम्हाला, लक्ष देऊ नाही का। नाथ बाबा निघाले कुठं? चौघांच्या खांद्यावर। महिला मंडळ पुरुष मंडळ चौघांच्या खांद्यावर कधी जातात? वर गेल्यावर का खाली गेल्यावर? हा, एका गावामध्ये असंच सांगितलं मी, नाथ बाबा चौघांच्या खांद्यावर निघाले, नेमकं वर गेले का खाली? एक व्यक्ती माझ्या जवळ आला, म्हटला ताई अगोदर जाऊन बघावं लागेल वर जाते का खाली जाते। म्हटलं तसं काही करू नका, मी सांगते तुम्हाला। तर चौघांच्या खांद्यावर कधी जातात माणसं? वर गेल्यावर। तसं नाथ बाबा निघाले चौघांच्या खांद्यावर। चौघांच्या खांद्यावरती निघाले तर एक बाई तिची मुलगी सासरी वाट लावत होती। आता पहा, महिला मंडळ तुम्ही एखादं चांगलं काम करत असाल आणि एक चांगल्या कामामध्ये काही वाईट घटना घडली किंवा वाईट तुम्ही काहीतरी पाहिलं तर महिला मंडळांचं बोलणं कसं असतं?
बाई आजच असं व्हायला लागत होतं का? बरोबर ना? तसं नाथ बाबा निघाले. एक बाई तिची मुलगी सासरी वाट लावत होती. ती म्हटली, बाई आजच्या ब्राह्मणाला मरायला येत होतं का? मी माझी मुलगी सासरी वाटी लावते ना, आजच मरायला येत होतं का असं म्हटली. हे शब्द नाथ बाबांच्या कानावरती पडले आणि जसं माणसानं झोपेतून उठावं तसे नाथ बाबा उठून बसले. हो, खांदेकरी राहिली असतील का? सिंगोना हा उठून बसले. तुम्हाला जमल काही? हात वर करा बरं ज्यांना जमतंय ते. नाही जमणार. नाथ बाबा उठून बसले. चौघांना तर घामच फुटला. काय करावं काहीच कळेना. हो, नाथ बाबा म्हणतात, बाई अगोदर तुमची मुलगी सासरी वाटी लावा मग मी मरतो. काय म्हणतात? अगोदर मुलगी सासरी वाटी लावा मग मी मरतो. हे मला जमणार नाही. पण हे जमलं कुणाला? नाथ बाबांना. त्या बाईनं तिची मुलगी सासरीला वाटी लावली. पुन्हा नाथ बाबांनी देह ठेवला. पुन्हा चौघांच्या खांद्यावरती निघाली. महिला मंडळ यदा कदाचित आपल्या गावामध्ये तशी घटना घडली, तसं घडू नाही पण घडली. आणि आपण जेवढे सगळे कीर्तनाला आले सगळे त्या अंत्ययात्रेमध्ये. बरं जे गेलंय ते उठून बसलं. आपण राहतो का? हा सिंगोना सोडूनच देतो ना आपण, येणारच नाही तिथं. बरं ज्याच्या घरातलं गेले ते पुन्हा घरी गेलं. जे वर गेले ते पुन्हा त्याच्या घरी गेलं उठून. घरातले राहतील का? नाही राहणार बाबा. तसं पुन्हा नाथ बाबांनी देह ठेवला. निघाली चौकाच्या खांद्यावरती. अर्ध्या रस्त्यात गेले. ज्यांच्या खांद्यावर होती ती नेमकी भावकीच होती. बाबा भावकीच होती. भावकी म्हटली, नाथ बाबांनी एवढा परमार्थ केला, एवढे भगवंतासाठी जगले, एवढं सगळं केलं, पण शेवटी आपणच कामी आलो. शब्द कानावरती पडले. पुन्हा उठले नाथ बाबा. म्हटले, भावकी थांबा, तुमच्यासोबत मला यायचं नाही. भावकीनं आशे खाली ठेवले ना, आशे पळाले. पुन्हा सिंगोना गावचं तोंडच पाहिलं नाही. अगोदरच घाबरलेले होते. पण नाथ बाबांनी सांगितलं खाली ठेवा. पुन्हा आलेच नाही, आशे पळाले. नाथ बाबा खाली उतरले. पैठण या क्षेत्री आले आणि गोदावरीच्या नदीमध्ये जलसमाधी घेतली. हा प्रयोग एकदा नव्हे दोनदा देह ठेवला. पण उठून पण उभे राहिले, जिवंत झाले, पुन्हा देह ठेवला. हा प्रयोग ज्यांच्या जीवनामध्ये दोनदा घडला ते नाथ बाबा, की ज्यांनी काळावर देखील विजय मिळवला. एवढंच नाही, काळाच्या बापावर देखील विजय मिळवलेला आहे. काळाचा बाप कोण? तो भगवान परमात्मा, पंढरीश पांडुरंग परमात्मा, का जी भगवंताच्या सत्तेनं अखिल विश्व चालते. तुम्ही म्हणताल ताई काळाच्या बापाला कसं बरं ताब्यात ठेवलं? तर ते सांगत होते मी तुम्हाला, की जगाच्या मालकानं नाथ बाबांच्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी भरलं. हा अधिकार नाथ महाराजांचा आहे. बरं काही म्हणतील देवानं नाथ बाबांच्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी भरलं, त्याला काही कमी होतं का? तो तर जगाचा मालक आहे. अगदी सूर्य चंद्र सुद्धा ज्याच्या सत्तेनं चालतात. तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे. वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझ्या बळी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. तो जगाचा मालक आहे, त्याला काही कमी आहे का? झोपलं नाही ना कुणी? हा रेंज मध्ये आहात ना? तर माना हलवान जरा. हा तर जगाचा मालक आहे, याला काहीच कमी नाही. पण याचा एक स्वभाव आहे, काय? घेसी तेव्हा दिसी, ऐसा अससी तू उदार. हा दिल्या घेतल्याशिवाय कोणाचंच फुकट काम करत नाही. महिला मंडळ
बरं देवाचं जाऊ द्या, आपलं सुद्धा तसंच आहे. हा, शेजारीन बाईच्या शेतामध्ये तुम्ही एक दिवस फुकट जाताल का? हा, आपण काय म्हणतो, एक तर तुम्हाला माझ्या शेतात यावं लागेल, नाही तर 500 रुपये मजुरी काढा, बरोबर ना? आपण सुद्धा कुणाचं फुकट काम करत नाही. बरं आपलं पण जाऊ द्या, लहान लेकराचा सुद्धा स्वभाव तसाच आहे. महिला मंडळ, 2-2.5 वर्षाचं लेकरू आहे, गुबगुबीत तब्येत आहे, सफरचंदासारखे गाल आहेत, कुरुळे कुरुळे केस आहेत. त्या लेकराला पाहिलं ना असं वाटते टुपकून उचलावून पापा घ्यावा, वाटतो की नाही? हा, 2-2.5 वर्षाच्या लेकराचा पापा घ्यावा वाटतो की नाही? वाटत असेल तर मोठ्यानं हो म्हणा. महिला मंडळ, काही इथंच थांबू, माईक घेऊन येऊ तुमच्याकडं, जरा बोला मोठ्यानं. 2-2.5 वर्षाच्या लेकराचा पापा घ्यावा वाटतो की नाही? हा, पुरुष मंडळ, 2-2.5 वर्षाच्या लेकराचा पापा घ्यावा वाटतो की नाही? आणि 80 वर्षाच्या म्हाताऱ्याचा? हा नाही, 80 वर्षाच्या आजोबांचा घ्यावं वाटत नाही का बाबा? सुरकुट्या पडलेल्या असतात, बरोबर ना? पण 2-2.5 वर्षाच्या लेकराचा पापा घ्यावा वाटतो. ते लेकरू सुद्धा विचित्र असतं व त्याला म्हटलं पापा देते, देतच नाही. रुपया चॉकलेट दाखवा, ते पळत येतं, चॉकलेट घेतं, पापा देतं, मग पळतं, बरोबर आहे ना? म्हणजे लेकराचा सुद्धा स्वभाव तसाच आहे. घेसी तेव्हा दिसी, आईसा अससी तू उदार. तसा हा भगवान परमात्मा नाथ बाबांच्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी भरलं, 36 वर्ष राबला, याला तर काहीच कमी नाही. पण नाथ बाबांची भक्ती एवढी श्रेष्ठ होती, रात्रंदिवस भजन करावं माझ्या नाथ बाबांनी. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, लागलिया छंद मना, लागलिया छंद, लागलिया छंद मना, लागलिया छंद. गोविंद गोविंद मना, लागलिया छंद. एवढं भजन केलं रात्रंदिवस, गोविंद गोविंद. नाथ बाबांची भक्ती पाहून माझ्या जगाच्या मालकानं नाथ बाबांच्या घरी 36 वर्ष कावडीनं पाणी भरलं. एवढा अधिकार नाथ बाबांचा आहे. तसं तर आपण नाथांचं चरित्र जर पाहिलं तर नाथ बाबांच्या जीवनामध्ये आपल्याला त्रिवेणी संगम पाहायला मिळतो की नाथ बाबा शांत आहेत, नाथ बाबा श्रीमंत आहेत आणि नाथ बाबा संत आहेत. तर शांत कसे आहेत तर ऐका, एक परका व्यक्ती आपल्या पत्नीच्या पाठीवर बसतोय तरी सुद्धा नाथ बाबा शांत आहेत. महिला मंडळ, पुरुष मंडळ, आपल्या पत्नीकडे कुणी फक्त डोळे फाडून बघू द्या, तुम्ही काय करताल? काहीच करणार नाही. हा, पण डोळेच काढून घेतो बाबा. पण नाथ बाबा उगाचच त्यांना शांती ब्रह्म म्हटलेलं नाहीये. एक परका व्यक्ती पत्नीच्या पाठीवर बसलाय तरी सुद्धा नाथ बाबा शांत आहेत. उलट पत्नीला सांगतात, गिरिजा. गिरजा काकी कोण? नाथ बाबांच्या पत्नी. गिरजा, सांभाळून वाढा, आज तुमच्या वरती फार मोठी जबाबदारी आहे. पण गिरजा काकी सुद्धा अशा सूज्ञ पत्नी होत्या. सांगता, स्वामी काहीच काळजी करू नका. आणि खरं सांगू का, संसारामध्ये पत्नी तशीच असावी, कशी? गिरजा काकींसारखी, की पतीच्या नजरेतलं त म्हटलं की तपील कळालं पाहिजे. पण आता तसा काळच राहिला नाही बाबा. पहा, पूर्वीच्या काळी महिला मंडळांना त्यांचे मालक आदरानं बोलवायचे. गावचे पाटील भाऊ असायचे, ते म्हणायचे पाटलीन बाई, त्या म्हणायच्या जी, साचा सूर लागायचा. आता फक्त घरी जाऊन म्हणा पाटलीन बाई, ती म्हणते काय, मारक्या म्हशीसारखंच जागृत पंक्चर होते, पुढं काही बोलतच नाही. पण नाथ बाबांच्या पत्नी गिरजा काकी सांगता, स्वामी काही काळजी करू नका, मला आपलं हरिपंडित सांभाळण्याची सवय. हरिपंडित कोण आहे? नाथ बाबांचा मुलगा. त्या व्यक्तीनं ते वाक्य ऐकलं, शर्मेनं लज्जेनं खाली उतरला आणि नाथ बाबांना शरण गेला.
माफी मागितली, बाबा क्षमा करा, शांतता तुमची भंग करायला आलो, शांतता भंग करण्याचं निष्कृत्य माझ्याकडनं घडलं, मला माफ करा, पण काही पैशांसाठी हे काम मी केलं. तर नाथ बाबांनी त्याला उचलून धरलं, आपल्या छातीशी लावलं, पुन्हा एकदा जगाला दाखवून दिलं की ज्यांच्या अंकित भगवंत जगाच्या पाठीवरती तेच खरे संत. ही नाथ बाबांची शांतता आहे. बरं, नाथ बाबा श्रीमंत आहेत, सकल संता जय हो दे राजा, सकल संता दे राजा, सकल संता मध्ये राजा, सकल संता मध्ये महाराजांसाठी जोरात टाळी वाजवा. खूप सुंदर योग्य प्रमाण दिलं. सकल संता मध्ये राजा म्हणे राजा. ही झाली नाथांची शांतता. बरं, नाथ बाबा श्रीमंत कशा आहेत? कुणी म्हणेल ताई नाथांकडे गाडी होती, बंगला होता, प्रॉपर्टी होती, जमीन होती, काय होतं, कशानं श्रीमंत होते? पण ऐका, नाथ बाबांकडे बंगला होता मला माहिती नाही, नाथ बाबांकडे भरपूर प्रॉपर्टी होती मला माहिती नाही, नाथ बाबांकडे काही जे धन असतं माणसाकडे ते काही सर्व गोष्टी होत्या हे मला माहिती नाही. पण नाथ बाबांची सगळ्यात मोठी श्रीमंती म्हणजे रोज घरातल्या देवतांना पुरणपोळीचा नैवेद्य. ही नाथ बाबांची श्रीमंती आहे. दररोज महिला मंडळ आमोशा ते पौर्णिमा नाही आपला असतो, कधी सणावाराला. खरं सांगा, इथं बसलेल्या महिला मंडळ सणाला आपण देवाला नैवेद्य केवढासा करतो? हा, एवढूसाच असतो ना. आपल्याला खायला पोळी नाही पोळाच असतो, बरोबर ना. आपल्याला खायला पोळा असतो, अनेक पदार्थ आपल्याला असतात, ताटभर पंचपक्वान जसे, पण देवाला खाण्यासाठी एवढंच करतो. बरं, करी नका, पण ते सुद्धा रोज नसतं हो. आमोशा ते पौर्णिमा या सणाला तर डायरेक्ट पुढच्या सणाला. पण नाथ बाबांच्या घरी दररोज पुरणपोळीचा नैवेद्य ही नाथांची श्रीमंती आहे. बरं, फक्त पुरणपोळीचा नैवेद्य नाही तर रोज काकडा असायचा. आमचा फक्त गावामध्ये 7 दिवसच काकडा असतो, तो पण अर्धा झोपेत आणि अर्धा जांभळी देण्यात. उठा पांडू डुकली खायची, पुन्हा उठा पांड, रिपीट तिथंच करायचं. 7 दिवसच असतो काकडा, पण त्याचा सुद्धा निम्मा झोपीतच असतो तो. पण नाथ बाबांच्या घरी दररोज काकडा कसा. उठा जागी भारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, सुख व्यथा जन्माच्या. जागी भावे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, सुख व्यथा जन्माच्या. उठा जागी भारी आता, उठा स्मरण करा पंढरीनाथा,
काकडा असायचा. उठा जागी भारी आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावी चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. रोज काकडा, रोज पुरणपोळीचा नैवेद्य ही नाथबाबांची श्रीमंती आहे. आणि नाथबाबा संत कसे आहेत तर नाथ महाराजांनी या वारकरी संप्रदायाला एकनाथी हरिपाठ दिला. रुक्मिणी स्वयंवर नावाचा ग्रंथ लिहिला. काही कूट अभंग लिहिले, पण ते अभंग लोकांच्या डोक्यात न जाता डोक्यावर न जायला लागले. याच्यासाठी भारुडाची निर्मिती केली. भारुडा लिहिली. किती सुंदर आहेत भारुडा. या शेजारीना बरं नाही की लग बयो, मला कीर्तनाला नेलं ग